माजलगाव रस्त्यावरील तारसोना फाट्यावर आहोत. तारसोना फाट्यावर आपण पाहू शकतो या ठिकाणी जे काही हलकी पथक आपल्याला दिसत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थांबलेले आहे. आणि थांबण्याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील हे या रस्त्यावरून आता पुढे जाणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा दौरा या रस्त्यावरून पुढे जाणार आहे. या गावकऱ्यांना इथून जरांगे पाटील जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावकरी सगळे या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि या रस्त्यावर जरांगे पाटलाचं स्वागत करण्यासाठी गावकरी इथं मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. सर्व गावकरी आहे आपल्याला पाहायला मिळतो. इथं हलकी पथक आहे. आता आपल्याला त्यांचा आवाज यावा म्हणून हलकी पथक बंद करण्यात आलेले. ताडसोना गावातील जे काही तरुण मंडळी आहेत ते इथं फाट्यावर आलेले आहेत. गाव इथून 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि 3 किलोमीटर अंतरावरच ते इथं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत. गावामध्ये जरांगे पाटील ताडसोन्यावरून पुढे जाणार आहेत. कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली किंवा गावामधील जे काही नियोजन आहे जरांगे पाटलाच्या सत्काराचं ते कशा पद्धतीने करण्यात आले हे आपल्याला जाणून घ्यायचंय. काय सांगताल, जरांगे पाटील तुमच्या गावावरून जाणार आहेत. इथं गावातले बहुतांश तरुण इथं आलेले आहेत. जरांगे पाटलाची एकंदरीत स्वागताची कशी तयार करण्यात आली? आताच आम्हाला काल त्यांच्या पुढील दौऱ्याचा माहिती मिळाली. आम्ही एक रात्रीत पूर्ण नियोजन केलं आणि या निमित्तानं एकच सांगावं असं वाटतंय, आदरणीय मनोज दादांचा दरारा कधी संपला नाही, संपणारही नाही. मनोज दादा तुम आगे बढ़ो, मनोज दादा तुम आगे बढ़ो. गावामध्ये भव्य दिव्य स्वागत केलेले आणि त्यांची मिरवणूक होणार आहे. सगळं बंद कर म्हणा त्याला. जरांगे पाटील गावामधून जाणार आहेत. गावात कशा कशा